हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत मजेतच असायला हवं. 4 ते 5 लोकांसाठी हॉटेल स्टाईल किंवा लग्नाच्या पंक्तीतील कुर्मा भाजी ही रेसिपी पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, स्किप न करता. खूप टेस्टी, करायला एकदम सोपी आणि बिना वाटण करता आपण करणार आहोत. कारण जेव्हा लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवतात तेव्हा वाटण वगैरे घालत नाहीत, पण टेस्ट म्हणाल ना तर एवढी भन्नाट लागते की नाही. अवश्य मैत्रिणींनो अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. कुर्मा भाजी आपली रेसिपी खूपच टेस्टी आणि खूपच मस्त अशी लागते बघा, स्पायसी अशी. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा असं छान असा फ्लावर घेतला आहे मी. फ्रेश फ्लावर म्हटलं की सगळी नाकतोंड मुरडतात, त्यात आळी वगैरे असते, पण आपण स्वच्छ निवडून घेणार आहोत. त्यानंतर त्याचे पीसेस करणार आहोत आणि एक उकळी आणून घेणार आहोत मीठ टाकून. हे बघा अशा प्रकारे एक उकळी आणून घेतली. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी छान अशी तडतडून द्यायची. त्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी तडतडल्यानंतरच आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत, म्हणजे छान असं भाजीला फोडणी बसते. जिरे पण टाकले आहेत, तुमच्या आवश्यकतेप्रमाणे टाकायचे. कांदा टाकला आहे, भरपूर असा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. खूप टेस्टी आणि खूपच मस्त लागते. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचे जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर आपण कढीपत्ता चिरून टाकला आहे, तो पण छान आपण परतून घेणार आहोत. त्याने खूप छान स्वाद येतो. आणि बेल आयकन प्रेस करायचं आहे शेजारचं, म्हणजे तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. त्यानंतर 2 मिरच्या मी अशा उभ्या चिरून टाकणार आहेत. खूप छान टेस्ट लागते त्याने. अवश्य अशा प्रकारे मैत्रिणींना करून बघा. 2 मिरच्या मी ह्यामध्ये टाकणार आहेत, म्हणजे आपल्या भाजीला खूप छान असं चव येईल. त्यानंतर जे लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकली आहे, छान असं आपण ते परतून घेणार आहोत. त्याने खूप छान स्वाद येतो. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये आलं घातलं तरी चालेल, पण मला आलं आवडत नाही म्हणून मी शक्यतो आल्याचा वापर करत नाही. अशा प्रकारे छान असं परतून घ्यायचं. एवढा छान वास येत आहे की नाही, खरंच अप्रतिम. असे बघा किती छान असं आपलं लसूण, खोबरं, कांदा छान परतून झाला आहे. त्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टॉमॅटो आहे तो त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि तो पण छान मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याची पेस्ट बनवून टाकली तरीही चालेल. असं छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हळद टाकली आहे आणि माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो त्यामध्ये घालणार आहोत. खूप छान त्याने चव येते, कारण मसाला आहे त्यामध्ये 32 प्रकारचे मी गरम मसाल्याचा वापर केला आहे. त्यामुळं मसाला एक नंबरच लागतो. हा मसाला वापरल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही मसाला वापरायची अजिबात आवश्यकता लागत नाही. त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे आपला जो मसाला आहे तो करपणार नाही आणि छान असं टॉमॅटो आहे तो पण छान मऊ होईल. अगदी ग्रेव्ही तयार होईल. अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. बघा छान असं आपण झाकण ठेवलं आहे. झाकण काढल्यानंतर बघू शकता किती छान तेल सुटलं आहे बघा आपल्या टॉमॅटोला. आणि कांदा, लसूण, खोबरं अगदी बघा किती छान असं, आणि घमघमाट तर एवढा सुटला आहे की नाही, छान खरंच अप्रतिम असं. त्यानंतर मी बटाट्याच्या साली काढून घेतल्या आणि त्या छान अशा आपण त्याचे पीसेस केले. तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे तुम्ही करू शकता. अशा प्रकारे मी 2 बटाटे आहे ते चिरून घातले आहे. ते पण आपण छान परतून घेणार आहोत आणि छान वाफ देणार आहोत. अजिबात पूर्वतयारी काहीही करायची आवश्यकता नाही. अगदी झटपट पाहुणे जर आले ना तर तुम्ही अशा प्रकारे अवश्य बनवू शकता आणि तुमची वाहवा तुम्ही मिळवू शकता. त्यानंतर आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं, म्हणजे बटाटा आपला पटकन शिजेल. त्यानंतर मी फ्रोझन मटार घातला आहे, तो पण पटकन शिजतो. आणि कोथिंबीर पण आपण वरण घालणार आहोत. अगोदर आपण मटार घालून छान परतून घेणार आहोत आणि नंतर आपण त्याला छान अशी वाफ देणार आहोत. कारण आपण फ्लावर आहे ते आपण एक उकळी आणून घेतली, त्यामुळे शिजायला अजिबात
वेळ लागणार नाही. बघा किती सुंदर रंग, तर बघा किती अप्रतिम, आणि टेस्ट म्हणाल ना तर अगदी खरंच खूपच सुंदर. आपण पुन्हा 2 मिनटासाठी झाकण ठेवलं आहे, म्हणजे मटार आणि बटाटा आहे तो आपला छान असा पटकन शिजेल वाफेवर. हे बघा किती छान. आपण एकच चमचा तेलाचा इथे वापर केला होता, तरीही बघा भाजीला किती छान तेल सुटलं आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत. आता भरपूर येते बाजारामध्ये, त्यामुळे भरपूर वापरायची. आणि जो आपण फ्लावर उकळी आणून घेतला होता तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. खूप अप्रतिम अशी भाजी होते. तुम्ही ही भाजी पुरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर, नानबरोबर किंवा भाताबरोबर, भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता. एवढी छान अप्रतिम अशी आपली कुर्मा भाजी तयार होत आहे मैत्रिणींनो. आपणाला एक नम्र निवेदन आहे की माझा व्हिडिओ आपण कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे मला तुमचे आभार मानणे खूपच आनंददायी वाटेल. छान असं आपलं परतून झालं आहे. त्यानंतर मी गरम पाणी घालणार आहे. आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी घालायचं आहे. आणि छान उकळी आल्यानंतर आपण झाकण ठेवून त्याला मंद गॅसवर 5 मिनटं छान शिजवून घेणार आहोत. आपली भाजीला शिजायला अजिबात जास्त वेळ लागणार नाही, कारण आपण फ्लावर आहे तो पण अगोदर वाफवून घेतला आहे पाण्यामध्ये उकळी आणून. आणि वाफेवर आपण वाटाणा आणि बटाटा पण छान वाफेवर शिजवून घेतला आहे. त्यामुळं आपली भाजी आहे खूप छान अशी दाटसर होणार आहे. अजिबात आपण येथे कुठल्याही वाटणाचा वापर केला नाही किंवा शेंगदाण्याच्या कुटाचा पण वापर केला नाही. उकळी आल्यानंतर गॅस मिडियम केला आणि झाकण ठेवलं. हे बघा किती सुंदर असा रंग आला आहे भाजीला आणि किती दाटसर पण झाली आहे बघा. अप्रतिम अशी चवीची कुर्मा भाजी, मिक्स व्हेज भाजी, तुम्ही काहीही नाव देऊ शकता. त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून छान अशी आपण डिशमध्ये आपण सर्व करणार आहोत. अप्रतिम अशी कुर्मा भाजी तयार झाली आहे मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. अगदी तुम्ही कार्यक्रमामध्ये खाताना त्याच्यापेक्षा पण छान अशी चव झाली आहे भाजीची. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. तुम्हाला माझा मसाला जर घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देते, एकदा वापरून बघा. खूप छान व्हेज नॉनव्हेजसाठी त्या मसाल्याचा खूप छान वापर होतो आणि टेस्ट म्हणाल ना तर खरंच खूप छान लागते. हे बघा किती सुंदर झाली आहे आपली कुर्मा भाजी. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्या, छानशी कमेंट करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूयात मग अशा पुढच्या छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय.